नमस्कार शेतकरी मित्रांनो, रविराज ॲग्रो युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये सर्वात महत्त्वाचं असणारं पीक म्हणजे आपलं गहू पीक. या गहू पिकाचं जे काही उत्पादन आहे ते आपण घरी खाण्यासाठी असेल किंवा विक्रीसाठी असेल, अशा दोन्ही उद्देशानं आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी गहू पिकाचं उत्पादन आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी घेत असतो. यावर्षी पाण्याचा मुबलक साठा असल्या कारणानं बऱ्याच अंशी शेतकरी बंधूंनी आपल्या तीनही प्रकारच्या ज्या काही जमिनी आहेत त्याच्यामध्ये तुमची हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल किंवा भारी दमदार डीप सॉइल असेल, अशा तीनही प्रकारच्या जमिनींमध्ये आपण यंदा गव्हाचं उत्पादन हे त्या ठिकाणी घेत आहोत. मित्रांनो, हे गव्हाचं उत्पादन घेत असताना गहू पीक त्या ठिकाणी कसदार अशा प्रकारचं उत्पादन गहू आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी उत्पादित झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला गव्हाचं उत्पादन आपल्या शेतामधून त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्याला गहू पिकाचं पाणी व्यवस्थापन योग्य आणि अचूक वेळी त्या ठिकाणी करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकाचं पाणी व्यवस्थापन या विषयावरती सविस्तर, साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, रविराज ॲग्रोचा चॅनल अजूनही जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, गहू पिकाचं पाणी व्यवस्थापन करत असताना सर्वात पहिला जर आपल्याला मुद्दा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल आणि भारी जमीन असेल, अशा तीनही प्रकारच्या गव्हाला जमिनीमध्ये त्या ठिकाणी पाणी देणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि अशा तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये साधारणपणे तुम्हाला हलकी जमीन जर त्या ठिकाणी असेल, अशा जमिनीमध्ये साधारणपणे 15 दिवसाच्या गॅपने म्हणजे 15, 30, 45 अशा गॅपने आपल्याला हलक्या जमिनीमध्ये साधारणपणे 7 ते 8 पाण्याची गरज ही आपल्या गहू पिकासाठी त्या ठिकाणी असते. सामान्यपणे जर आपण बघितलं तर गव्हाला त्या ठिकाणी 5 ते 6 पाणी पूर्ण उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात. परंतु हलक्या जमिनीमध्ये जास्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी लागतात. मध्यम जमीन जर असेल तर तुम्हाला साधारणपणे 18 दिवसांच्या गॅपने आणि भारी दमदार जमीन त्या ठिकाणी जर असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला 20 दिवसांच्या गॅपने पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, ही पाणी व्यवस्थापन आपल्याला 20 दिवस किंवा 15 दिवस अशा गॅपने करणं त्या ठिकाणी का गरजेचं आहे? कारण गहू पिकाच्या काही नाजूक अवस्था आहेत. या नाजूक अवस्थांमध्येच आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या गव्हाचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल आणि गहू त्या ठिकाणी उत्पादन मिळाल्यानंतर हा जो काही गहू आहे त्या ठिकाणी कुचीर राहणार नाही आणि आपल्या ज्या काही चपात्या आहेत त्या ठिकाणी कडक होणार नाही. म्हणूनच मित्रांनो, ही पाणी व्यवस्थापन करत असताना जे काही गव्हाच्या नाजूक अवस्था आहे त्याच्यामध्ये तुमची पहिली जर अवस्था आपण जर बघितली तर मुकुटमूळ फुटणे किंवा गव्हाला फुटवा त्या ठिकाणी होणे ही अत्यंत महत्वाची अवस्था त्या ठिकाणी आहे. की जेवढा जास्त फुटवा आपल्या गहू पिकाला त्या ठिकाणी होईल, अशा गहू पिकाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त ओंब्या लागतील आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणूनच मित्रांनो, गहू पिकाची पहिली जी अवस्था आहे, नाजूक अवस्था, ती म्हणजे आपली गहू पिकाचा फुटवा होणे. ही साधारणपणे 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान त्या ठिकाणी येत असते. अशा दरम्यान आपल्याला गहू पिकाला पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, साधारणपणे 40 ते 45 दिवसांची जी काही दुसरी अवस्था आहे, ज्याच्यामध्ये जे काही फुटवे तुमच्या गहू पिकाला त्या ठिकाणी झालेले असतील, अशा गहू पिकाला त्या ठिकाणी फुटव्यांना कांडी पकडण्याची अवस्था आहे. या कांडी पकडण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला दुसरं आणि अत्यंत महत्वाचं पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतरची तिसरी अवस्था म्हणजे आपल्या गहू पिकाला ओंबी निसवण्याची जी अवस्था, ओंबी निघणे किंवा गहू निसवणे ज्याला आपण म्हणतो, ही जी अवस्था आहे साधारणपणे 60 दिवस. या अवस्थेमध्ये आपल्याला गहू पिकाला तिसरं पाणी देणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जे काही ओंब्या आपल्या गहू पिकाला लागणार आहे, या ओंब्यांमध्ये चीक भरण्याची जी काही अवस्था आहे साधारणपणे 80-85 दिवसाच्या या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी चौथं पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतर साधारणपणे 15-20 दिवसाच्या गॅपने आपल्याला त्या ठिकाणी गव्हातील दाणे पक्व होण्यासाठी आपल्याला शेवटचं पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, या गहू पिकाच्या नाजूक अवस्थांवरती आपल्या गहू पिकाचं पूर्णपणे पाणी व्यवस्थापन हे त्या ठिकाणी अवलंबून असतं. म्हणूनच योग्य आणि अचूक वेळी आपल्या गहू पिकाला जर आपण पाणी व्यवस्थापन जर केलं, अशा वेळेस आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्या गहू पिकाचं त्या ठिकाणी मिळू शकतं. जे काही गव्हाचं उत्पादन आपल्याला मिळणार आहे त्यातून आपल्या गव्हाच्या ज्या काही चपात्या आहेत त्या ठिकाणी कडक सुद्धा होणार नाहीत आणि मऊ सूत अशा चपात्यांसाठी असणारा जो काय आपला कसदार अशा प्रकारचा गहू आहे, तो उत्पादन घेण्यासाठी आपल्याला योग्य आणि अचूक वेळी पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद.